75 दिवस हार्ड चॅलेंज तर सांगितलेलं आहे आणि तू काय हे कुठून पण ब्लॉग सुरू करतोय आता. अरे वा, किक स्टार्ट एकच याच्यात झाली. फॅक्टरीला जायची काही गरज नाही. जा रे हो, जाना पडेगा भाई. सबस्क्रायबरच बघत नाही तर मग मला व्हिडिओ काढून काही फायदाच नाही. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. भरपूर लोकांच्या मनात एकच विचार आला असेल, यार तू 75 दिवस हार्ड चॅलेंज तर सांगितलेलं आहे आणि तू काय हे कुठून पण ब्लॉग सुरू करतोय. तर मी तुम्हाला एक सांगतो. हा, आता कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती आहे की मी सगळं काही माझं लेट झालं आणि काल मी शेतावर गेलो होतो म्हणून मला एडिटिंगला टाइम सुद्धा नाही भेटला. तर रात्री मला वाजले होते 2:30. एडिटिंग करून याला अपलोडला लावला होता रात्री, म्हणून मला खूप टाइम झाला आणि मी उठलो नाही. आता वाजले 9 आणि आता चाललो जिमला. हा, मान्य आहे की सायकलिंग थोडी लेट करेल, म्हणजे संध्याकाळी सायकलिंग करेल, पण माझा चॅलेंज मी पूर्ण करेल. आणि मी 75 दिवस म्हणजे असं नाही की एक्झॅक्ट तोच रूल फॉलो करायचा आहे, पण मी करतोय माझ्या हिशोबाने. मला जेवढं करता येतंय ना, माझा टाइम जसा ऍडजस्ट होतोय मी तसं करतोय. तर आता चाललो जिमला या धन्नूवर. जिमला जायच्या टायमालाच या गाडीला बंद पडायचं होतं, सेल स्टार्ट होत नाही आता. अरे वा, किक स्टार्ट एकच याच्यात झाली. बरं आहे तेवढं. आता या सरने हेडफोन लावले ना म्हणून सरांना काही ऐकू येत नाही. आता मी याला घेतो आणि आता डिप्स मारावं लागतील. हे आपलं ते पकडून मारतो आता. तर फायनली पूर्ण वर्कआउट झालेला आहे आणि आता पूर्ण रिकामी जिम झालेली आहे. फक्त माझे ट्रेनर सर आणि मी, आम्ही दोघीच जण आहे. आता घरी जाईल आणि बघेल आज सायकलिंगला जावं तर लागेलच, कारण 75 डे हार्ड चॅलेंज आहे. तर सायकलिंगला पण जाईल. फक्त एक त्या शॉर्ट ब्लॉगमध्ये मी ते दाखवणार नाही, एक छोट्याशा क्लिपमध्ये पटकन फायनल करून येईन, कारण त्या शॉर्टला मला लवकर एडिट करावं लागेल. आणि खूप मजा झाली आज फायनली. तर आज म्हणजे खरी जिम तर इथंच, मग आता इथं अशी मारायची मजा आहे, पण गर्दीत जास्त शूट करू नाही शकत, म्हणून मग थोडेच क्लिप करतो आणि ते पटकन असं दाखवावं लागतं एकदम. मला पप्पा पण बोलली 5 मिनिटात जिम होऊन जाते तुझी, म्हटलं नाही, त्याला क्लिप करावं लागतं. आता झाली जिम, आता चाललो घरी. आता निघालो घरी. आमचे ट्रेनर पण चालले, आता जिम बंद करता येते. आता घरी जातो आणि फ्रेश होतो. फायनली घरी आलो होतो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, देवपूजा पण केली, पण व्हिडिओ काढायचं विसरलो. आणि आता खातोय ओरिओ, कारण भूक खूप लागलेली आहे. अजून जेवण झालंय रेडी, पण अजून थोडा टाइम लागेल, थोड्या वेळात खातो म्हटलं जेवण. आता ओरिओ खातो. आईनी ब्लॉग बघितला, आई म्हटली की खूप मस्त बनवलाय आणि खूप तुम्हाला पण आवडतच असेल. आवडतोय तर लाईक, शेअर, कमेंट करा ना. तुम्ही कमेंटच करत नाही तर मला कसं काय कळणार आहे की तुम्हाला आवडतोय व्हिडिओ, है ना. कमेंट करा ना प्लीज. टाइमपास वगैरे झाला आणि आता बसतोय जेवणाला. आता जेवण करतो आणि मग शॉर्ट मिनी ब्लॉग एडिट करतो हिंदीवाला. जेवण झालं आणि बघतो आता स्वतःचा ब्लॉग. आणि आता ह्या टॅबमध्ये एडिटिंग नाही होत, आता याच मोबाईलमध्ये एडिटिंग होते, कारण जेव्हा iOS to Android मी डाटा ट्रान्सफर करतो तर खूप अडचण येते. आणि म्हणून म्हटलं आता एवढं काही झंझट करायची गरज नाही आहे. आता एवढे जर आपण पैसे दिलेच आहे या मोबाईलसाठी तर एडिटिंग पण चांगली करेल. आणि हा खूप मस्त एडिटिंग करतो याच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू छोटा, पण पैसे बिले मोठे यायचे. आता करतो एडिटिंग शॉर्ट मिनी ब्लॉगची. हा तर रात्रीच एडिट करावं लागेल मला, कारण अजून खूप बाकी आहे ना. मी आता बाहेर जाईल फिरायला थोड्या वेळात, म्हणजे थोड्या वेळात नाही, संध्याकाळी. आता बघतो, आता गोपीकडे जाईल, त्याला आणेल आणि ते जे माझं हिंदी शॉर्टचं जे बाकी होतं ना ते काम मी आता पूर्ण करेल. आता जातो त्याच्याकडे थोड्या वेळात. आता पहिले शॉर्ट एडिट करेल. आता मी चाललो गुल्फी घ्यायला, कारण खूप ऊन आहे आणि आता उन्हाळ्याची फेल घ्यायचं आहे, तर मग गुल्फी तर खावं लागेलच ना. तर गुल्फी खातो आणि मग एन्जॉय करू. एका दुकानावर गेलो ते बंद होतं, आता इकडे चाललो एका दुसऱ्या दुकानावर. माहिती नाही याच्याकडे राहते का नाही राहते, जी कंपनीची पाहिजे ती. आमच्या इकडे चाळीसगावला योगेश म्हणून खूप फेमस गुल्फी आहे, तर ती आता इकडे भेटली पाहिजे. नाही तर मग तिकडे ती फॅक्टरी आउटलेटला जावं लागेल, करगावला. तिकडे काल जी खाल्ली होती ती तिकडे जातो. आता बघेल तर जर भेटले तर इथे गेली, नाही तर मग तिकडे जावं लागेल. या दुकानावर तर नाही भेटली, पण तिकडे त्या झाडाच्या मागे एक दुकान आहे, तिकडे हाय म्हणे. तर बघू आता, तिथं जर नाही भेटली तर आपल्याला जावंच लागेल फॅक्टरीला. फायनली या दुकानावर भेटली. आता जातो घरी. फॅक्टरीला जायची काही गरज नाही त्यांच्या, ऊन पण भरपूर आहे. गुल्फी वगैरे खाल्ली आणि आता चाललो ब्लॉग एडिट करायला, शॉर्टचा ब्लॉग. आणि मग याच्यानंतर थोड्या वेळात मेन ब्लॉग एडिट करेल शॉर्टचं. एकदा जर झालं काम, कारण शॉर्टमध्ये ना खूप झंझट असतो, त्याला इकडे करा, त्याला तिकडे करा, नंतर मीम शोधा, म्हणून मग आता त्याला लवकर करावं लागतंय.
वरती तर आलो तो एडिटिंग करायला पण इतकी झोप लागून गेली ना, काल लेट झोपलो ना, 2:30 वाजून गेले होते. सकाळी लवकर उठावं लागलं ना, 6 6:30 6:45 उठलो. त्यानंतर आलो वरती, म्हटलं एडिट करू, झोपून घेतलं. आता वाजले 5 6:30 मला जायचंय बाहेर. आता पटकन एडिट करतो शॉर्टचा व्हिडिओ. फायनली एडिटिंग वगैरे झाली आणि आता चाललो डॉक्टर दादाला बस स्टँडला सोडायला, कारण ते चालले. आता करतो त्यांना बाय. जा रहे हो? जाना पडेगा भाई, डॉक्टर है, ड्यूटी तो करनी पडेगी. चलो बाय. तर आता दादा गेले इकडं मध्ये. दादाला सोडून आलो, पण आता जाणार होतो सायकलिंगला. आणि सायकलिंगला आता नाही जाते, कारण आमच्या उपासना आहे आता. तर उपासनाला जावं लागतं दर थर्सडे आणि सॅटर्डेला. तर मग ते आपण सोडून नाही शकत देवाची भक्त. आता तिथे चाललो. तर फायनली इथं आमची उपासना आहे, तर इथं उपासना करू. ढिग जाळीत कुकर्माचे, एकही शब्द न उच्चारिता, एक ऐकावे प्रपंची सदैव धर्मी असावे, प्रेमे जन्माचे सार्थक करावे, सावध राहावे नामस्मरणी, आनंदाचा हा महासागर, प्रेम कृपा अपरंपार, करील रक्षण निरंतर, कैवल्य पार धावते. पूजा वगैरे झाली आहे. आता इथं महादेवांचं दर्शन घेतो. इथं महादेवांचं मंदिर आहे. उपासना झाली आणि आता मी निघालो घराकडे. घरी आलो आणि घेतो आता एक टॅबलेट. आता ब्लॉग एडिट करेल. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमच्या लोकांमध्ये शेअर करा. कालच्या ब्लॉगला एवढे काही व्ह्यूज आले नाही, माहिती नाही तुम्ही खबर बघत नाही, सबस्क्रायबरच बघत नाही, तर मग मला व्हिडिओ काढून काही फायदाच नाही. म्हणजे जाऊ द्या सोडा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.